या दिसतात तर आंबोळीसारख्या, पण चवीला गोड असतात आणि एकदम टेक्स्चर त्याचा सॉफ्ट असतो. लहान मुलं पण सहज खाऊ शकतात. तर चला मग आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्याला लागणारं साहित्य जे आहे, एका वाडग्यामध्ये आपण 2 कप तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ तुम्ही जे नेहमीचे वापरतात भातासाठी तेच तुम्ही वापरा. इकडे इंद्रायणी वापरू नका आपण. त्यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा मेथी दाणे टाकलेले आहेत आणि हे सर्व आपण 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला 5 ते 6 तास भिजत ठेवायचे आहे हे तांदूळ. त्यानंतर आपण वाटण करणार आहोत तेव्हा आपण 1 मूठ जाडे पोहे घेतलेले आहेत, जे कांदे पोहेसाठी आपण वापरतो पोहे घेतलेले आहेत. ते धुवून आपण 1 ते 2 वेळा स्वच्छ ठेवून द्यायचे आहे बाजूला. नंतर जे भिजत ठेवलेले तांदूळ होते त्याचं पाणी काढून आपण मिक्सरमध्ये एकदा वाटण करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण तांदूळ घेतलेले आहेत, त्यावरती अर्धा कप आपण नारळाचा कीस घेतलेला आहे, त्यावरती भिजवलेले पोहे टाकायचे आहेत आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे. त्यावरती अर्धा कप आपल्याला गुळाची पावडर टाकायची आहे आणि थोडंसं अर्धा कप पाणी टाकून ह्याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. हे पहा, बॅटर एवढं पातळ असायला हवं. कन्सिस्टन्सी बघून घ्या. वाटण व्यवस्थित 2 बॅचेसमध्ये वाटून घेतल्यानंतर अर्धा ते 1 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे पीठ आंबवायचं आहे. तर रात्री मी हे आंबवायला ठेवलेलं आहे. रात्रभर आंबवून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे पीठ हे पहा आंबलेलं आहे व्यवस्थित. तर आपण एकदा व्यवस्थित मिक्स करूया एकाच दिशेने. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बाजूला मी भिडं गरम करत ठेवलेलं आहे. हे सगळे डोसे आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती करायचे आहेत. जर तुम्ही असं केलात तरच तुमच्या डोशाला छान जाळी पडते. तर व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला मी भिडं ठेवलेलं आहे सांगितल्याप्रमाणे. ते गरम असतानाच आपल्याला 1 पळी पीठ ओतायचं आहे. यामध्ये जास्त मिक्स करायचं नाही आणि जास्त तेलाचाही वापर करायचा नाही. जाळी बघा किती छान पडायला सुरुवात झालेली आहे. झाकण लावून वरतून शिजेपर्यंत आपण थोडा वेळ ठेवायचं आहे. किती छान डोशांना जाळी पडलेली आहे पहा. आणि तुम्ही दुसरी बाजूही तुम्ही भाजू शकतात. जर तुम्हाला आवडत नसेल तर एका बाजूने भाजले तरीही चालतील. हळुवारपणे आपण ह्याला काढून घ्यायचं आहे आणि दुसरी ही बाजू आपण ह्याला भाजून घ्यायची आहे. छान रंग आलेला आहे. तर भाजून झाल्यानंतर आपण गरमागरम आपण हे सर्व करायचे आहेत. असेच तुम्ही खाऊ शकतात कारण आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे. मी अजून एक बनवून घेते. तर ह्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे जास्त तेलाचा वापर करू नका. कमी तेल वापरलं तरच जाळी छान पडते या डोस्यांना. हळुवारपणे आपण ह्याला पसरून घ्यायचं आहे पिठाला आणि झाकण बंद करून शिजवून घ्यायचं आहे एका बाजूनी. या प्रमाणामध्ये 9 ते 10 डोसे सहज बनतात. हे पहा, छान अशी जाळी पडते. जास्त दागझाग करायची काहीच गरज नाही. थोड्या प्रमाणातच बनवून बघा, तुम्हाला आवडेल हे नक्कीच. छान रंग येतो हळद टाकल्यामुळे. तर दोन्ही साईडनी भाजून घेतल्यानंतर आपल्याला हे तुपासोबत, लोणी सोबत किंवा तुमच्याकडे आंबट गोड लोणचं असेल त्याच्यासोबत आणि काहीच नसेल तर चहासोबतही खाऊ शकतात. पण करून मात्र नक्की बघा. कोकणातला प्रसिद्ध पदार्थ आहे हा. नक्कीच सगळ्यांना आवडेल घरी हा. आणि करून झाल्यानंतर सांगा मला कशी झाली आहे रेसिपी ती. बघूया त्याचं टेक्स्चर बघूया डोशाचं. एकदम सॉफ्ट होतात, हलके असतात. हे पहा, छान जाळी पडल्यामुळे दिसायलाही खूप छान वाटतात. तर नक्की या रविवारी करून पहा आणि सांगा मला. आणि जर रेसिपी नेहमीप्रमाणे आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.